नमस्कार मंडळी, आज आपण होळी आणि कर्मयोग या विषयावर बोलणार आहोत. होळी हा फक्त एक रंगांचा सण नाही, तर त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचा मोठा आध्यात्मिक संदेश दडलेला आहे. पण तुम्हाला माहित आहे का की श्रीकृष्णाने राधा आणि गोपींसोबत रंगपंचमी का खेळली? हा सण कर्मयोगाशी कसा जोडलेला आहे? होळी आणि रंगपंचमीचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अर्थ काय आहे, ही सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोतच. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका. भगवान श्रीकृष्ण आणि होळी यांचा संबंध अत्यंत गूढ आणि सुंदर आहे. श्रीकृष्णाचा जन्म कंसाच्या कैदेत मथुरेत झाला, पण त्यांचे बालपण गोकुळ, वृंदावन आणि नंदगाव येथे गेले. त्यांचा गौरवर्ण नसून तो श्याम वर्णाचा गडद निळसर होता आणि त्याला याचा खूप गंभीर न्यूनगंड वाटायचा. श्रीकृष्णाने राधेला विचारलेला प्रश्न बघा. श्रीकृष्ण राधेला विचारतो, माझा रंग गडद आहे, पण तुझा गोरापान हे बरोबर आहे का? राधा हसून म्हणाली, श्रीकृष्ण, तुझ्या भक्तीपुढे कोणताही रंग महत्वाचा नाही. त्यावर श्रीकृष्णाने गुलालाचा रंग लावून तिच्या रंगाला समान केले. हा संदेश रंगपंचमीच्या आणि समतेचा आहे. कोणताही रंग, जात, धर्म, गरीब, श्रीमंत यापेक्षा प्रेम आणि भक्ती मोठी असते. श्रीकृष्ण आणि गोपींच्या होळीचा एक खास अर्थ आहे मंडळी. वृंदावनामध्ये श्रीकृष्ण आणि गोपींनी फाल्गुन महिन्यात रंगाचा उत्सव खेळला. हा उत्सव फक्त आनंदासाठी नव्हता, तर त्यामागे एक महान आध्यात्मिक तत्वज्ञान होते. आता आपण रासलीला आणि रंगपंचमीचा अर्थ बघूयात. त्याच्यामध्ये असं आहे, जीवन हे एक उत्सव आहे. प्रीतीमध्ये भेदभाव नसतो. प्रत्येक जण ईश्वराच्या प्रेमात समान आहे. रंग खेळून प्रत्येकाने आपले भेदभाव विसरावेत आणि जीवनाचा आनंद घ्यावा. म्हणूनच रंगपंचमी फक्त एक खेळ नाही, तर मनाला मुक्त करणारा एक आध्यात्मिक उत्सव आहे. होळी आणि कर्मयोग. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत कर्मयोगाचा महत्वाचा संदेश दिला आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म कर, पण त्याच्या फळाची अपेक्षा ठेवू नकोस. पण होळीचा आणि कर्मयोगाचा संबंध काय? होळीमध्ये वाईट गोष्टी जाळल्या जातात. अहंकार, द्वेष, लोभ आणि नकारात्मकता. रंगपंचमी आनंदाचा सण आहे. कर्मयोग शिकवतो की जीवनात सर्व संकटे सोडून आनंदाने कर्म करत राहा. म्हणजेच होळीचा अर्थ आहे, वाईट विचार जाळा आणि चांगले कर्म करा. रंगपंचमी म्हणजे रंगासारखे विविध अनुभव घ्या, पण कर्म करत राहा. श्रीकृष्णाने गोपींसोबत रंग खेळताना हेच शिकवले. मनमोकळं हसत जगायचं, सगळ्या भेदभावांना मागे टाकायचं. आता आपण होळीच्या रात्रीचा आध्यात्मिक संदेश काय आहे तो बघूयात. होळी पेटवताना आपण संकल्प करतो की आपल्या जीवनातील वाईट विचार, अहंकार, राग आणि वासना जाळायच्या आहेत. होळीची अग्नी वाईट प्रवृत्तींना नष्ट करते आणि आपल्याला सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते. भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले कर्मयोगाचे तत्वज्ञान इथे लागू पडते बघा. फक्त कर्म करा, वाईट विचार आणि अहंकार नष्ट करा, फळाची चिंता करू नका. आता यामागे होळी आणि विज्ञान. होळी फक्त आध्यात्मिक नाही, तर वैज्ञानिक दृष्ट्याही खूप फायदेशीर आहे. बघूयात ती कशी. शरीरातील उष्णता संतुलित होते. रंग आणि गुलालामुळे तणाव कमी होतो. नैसर्गिक रंग वापरल्यास त्वचेसाठी फायदेशीर असतात. होलिका दहनामुळे हवेतील जीवाणू आणि विषाणू नष्ट होतात. श्रीकृष्णाने रंगाचा उत्सव खेळून निसर्ग आणि विज्ञान दोन्हीचा समतोल साधला आहे बघा. तुम्ही ही होळी कशी साजरी करणार? मंडळी, जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये मला सांगा, तुमच्या गावात होळी कशी साजरी केली जाते. या व्हिडिओतील कोणती माहिती तुम्हाला सर्वात जास्त आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. या होळीला श्रीकृष्णाच्या रंगात रंगून कर्मयोगाचा सण साजरा करूया. जय श्रीकृष्ण, जय होळी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला.